राजा भोजची राजधानी म्हणून करवीर नगरी प्रसिद्ध होती. अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकीच एक असणारं मंदिर म्हणजे कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या रंकाळा तलावाशेजारील मंदिर नंदी देवालय. याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील नंदी गाभाऱ्यात विराजमान आहे, तर शिवलिंग मंदिराबाहेर आहे. त्यामुळे या मंदिराला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. सध्या महाराष्ट्रात तर हे असं एकमेव मंदिर आहे, पण काही ऐतिहासिक अभ्यासकांच्या मते देशातही हे एकमेव मंदिर आहे. मंदिराबद्दल करवीर महात्म्यात अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान शंकर आणि पार्वती हे पृथ्वी तलावर आले असता करवीर तालुक्यातील वडणगे गावी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबले. तेव्हा नंदीने भगवान शंकरांकडे थोडे फिरून येण्याची परवानगी मागितली. त्यावेळी नदी ओलांडून न जाण्याच्या अटीवर भगवान शंकराने नंदीला परवानगी दिली. नंदी चरत चरत पंचगंगा नदी ओलांडून रंकाळाजवळ पोहोचले. तिकडे बराच वेळ झाला तरी नंदी परत न आल्याने भगवान शंकर संतापले. नंदीला शोधत शोधत ते रंकाळ्यावर आले. त्यांनी नंदीला शाप दिला की तू जिथे आहेस तिथेच थांबशील. नंदीने गयावया करून शाप मागे घेण्यासाठी विनंती केली. तेव्हा शंकरांनी त्याला दर महाशिवरात्रीला तू गहूभर पुढे आणि तिळभर मागे सरकशील असं सांगितलं. गहूभर पुढे आणि तिळभर मागे सरकून जेव्हा नंदी रंकभैरवाला म्हणजेच रंकाळा तलावाला स्पर्श करेल त्यावेळी महाप्रलय येईल असंही सांगितलं जातं. या मंदिरातील नंदीला कान नाहीत, त्यामुळे या मंदिराबद्दल जाणून घेण्यासाठी इथं अनेक शिवभक्त, अभ्यासक, पर्यटक फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून येत असतात.